मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला जरी मरी थँक्यू. आईचा. चला गाणी तर वाजणार आहेत, डीजेचे संगीत देखील आपण पाहणार आहात. एक पारितोषिक सकाळच्या सत्रापासूनच सुरुवात झालेली आहे. जर महेश पाटील यांच्या अगेन्स्ट दीपक पाटील यांनी षटकार ठोकला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता वेगळ्या काही हालचाली सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक सिक्ससाठी ते 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. कारण माहीत आहे हेमंतदादा पाटील यांना महेश पाटील एक चांगले गोलंदाज आहेत, दुसऱ्या बाजूला दीपक पाटील हेही एक चांगले बॅटर आहेत. परंतु मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे खळ रंगणार, काय कशा प्रकारच्या गोष्टी घडणार याच्यावरती मात्र अगदी लक्ष वेधित केलं जाईल. JDR रायपाडा वर्सेस कश्वी 11. आणि महेश पाटील यांनी विकेट मिळवला तर मंगेजी पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. चला मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. शिरगाव प्रीमियर लीग सीझन 5 पहिला बॉल महेश पाटीलचा. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. 5 षटकांच्या मॅच आहेत. संघाचं संतुलन सर्व काही तुम्हाला अगदी प्रॉपर ठेवायचं आहे, कारण काही नवीन खेळाडू हे तुमच्या संघामध्ये आलेले आहेत आणि त्यामध्ये ती 5 षटकांचा मॅच. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाहेर, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू हे तट्ट्यासकटच्या बाहेर असतील. याची आपण सर्वांनी माहिती घ्या. 5-4चं कॉम्बिनेशन हे तुम्हाला ठेवणं अधिक बंधनकारक आहेत. बाकीचे नियमावली अगदी पंच तुम्हाला सांगतीलच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1. आमच्यासोबत मयूर कांबेरे सध्या स्कोरिंगच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. डिबेनच्या वतीनं नयन तांडेल यांना पाहतायत, जयेश यांना पाहतायत आणि ड्रोन सोहम, मिस्टर सोहम यांना आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीनं वानखेडेच्या स्टेडियमवरती देखील आपण सोहमला पाहिलं. ड्रोनद्वारे टिपलेली काही दृश्य होती, अगदी पाहण्यासारखी होती. आणि पुण्यात आमच्या जोडीनं सोहम देखील या ठिकाणी जॉईन आहेत. पुढचा बॉल, फटका छान खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईन वरती. घडलंय काय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आता डिसिजन 6. इट्स अ 6. बाकीचे खेळाडू चेतन भोईरे जवळ गेले आणि त्याने सांगितलं की हो षटकार आहे, जे काही आहे ते फेर द्यायचं आहे. आणि या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 7. डीजे थँक्यू. धावफलकावरती धावा झाल्या 7. 2 बॉल आतापर्यंत केस संपला. धावा झाल्या 7. षटकार आलाय जतीन पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत पंच झाकीर खान सर. वाईड आला. धावसंख्या धावफलकावरती 8. खंडरपाड्यातील असलेला हा खेळाडू आहे. बॅटर वाघोबा खंडरपाडा संघाचा. स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल. महेश पाटील एक दर्जेदार खेळाडू आहेत, एक दर्जेदार गोलंदाज आहेत. अष्टपैलू कामगिरी करण्यामागील भरपूर काही वर्ष आपण पाहिलं तर महेश पाटील यांचं प्रमुख योगदान राहिलं आहे. आणि जसं चर्चा झाली की काल आपण खास करून पाहिलं तर वाघोबा ग्रुप कसराळीची स्पर्धा पाहिली. शेवटचा मॅच शिरगाव स्पोर्ट शिरगावच्या संघानं खेळलेली ती फाईट दिलेली अगदी ती 7. भरपूर काही गोष्टीवरती चर्चा या ठिकाणी केली जाईल. महेश पाटील पुण्यात तयार. गती परिवर्तन केलंय. बोटामधली जादू दाखवली आणि पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज जतीन बॅक टू दी डगआउट. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण ज्यावेळी पाहिलं त्यावेळी हिट विकेटच्या स्वरूपानं फलंदाज बाद झाल्यात. पहिली विकेट गमावल्या टीम JDR रायपाडानं. फलंदाज जतीन पाटील मैदानाच्या बाहेर चालल्यात. नव्यानं बॅटर मैदानावरती निशांत भोईर जयदुर्गा रायपाडा संघाचे खेळाडू आहेत. JDR रायपाडा म्हटलं तर जयदुर्गा रायपाडा हा फुल फॉर्म अगदी आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला कश्वी 11 प्रदीपजी पाटील यांचा संघ नेहमी SPLच्या
अगदी शेवटपर्यंत मात्र खूप चांगला खेळ ते करत असतात. भरपूर वेळा टायटलही जिंकण्याचा प्रयत्न कश्मीर इलेव्हनचा तो प्रयत्न राहिलाय. रनरअपच्या जवळपास थर्ड फोर्थच्या जवळपास राहिलेला हा संघ मैदानाच्या मध्ये तुम्हाला दिसतो आणि प्रयत्न या वर्षामध्ये प्रत्येकानं केलाय. काही टीमच्या मीटिंग झाल्यात, काही टीम जॉईन होत्या, काही जणांनी स्पेशल प्रॅक्टिस घेतल्यात. महेश पाटील पुन्हा तयार षटकातील पुढचा बॉल घेऊन ओद विकेट. फटका हवेमध्ये खेळलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः प्रदीप पाटील आलेत. टीमचे संघ मालक घेतलाय झेल, संपलाय बॅटर निशान भोईरचा खेळ आउट. आई माझी पहिले मानाची, सती शंकराची न माया तिची लाख मोलाची. आई एक वीरा, एक वीरा, एक वीरा माऊली. आई एक वीरा, एक वीरा, एक वीरा माऊली. माझी एक वीरा, एक वीरा, एक वीरा माऊली. आई एक वीरा, एक वीरा, एक वीरा माऊली. थँक्यू. विकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॅक येत आहेत. नव्यानं बॅटर शुभम पाटील मैदानाच्या मध्ये आलाय. महेश पाटीलचा पुढचा बॉल हलक्या चुडीला मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती वाढताना आपण पाहू शकता. जाऊन पोहोचतायत. मयूर आम्हाला माहिती देतं धावसंख्या 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 9. थँक्यू. सन्माननीय अतिथी मंचावरती आदरणीय सुरेशजी घरस साहेब उपस्थित आहेत. 40 प्लस एक दर्जेदार खेळाडू. त्यांच्याच बाजूने आपण पाहिलं तर हेमंतदादा पाटील यशोदा महाराज संघाचे संघ मालक. त्यांच्याच बाजूने महालक्ष्मी एंटरप्राइजेस आपण पाहिलं तर 6552 चे संघ मालक श्री मंगेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जगदीशजी भोईर, जगदीशजी मात्रे, दीपक पाटील, भरत भोईर, अजितजी रोकडे यांनाही सध्या आपण मुख्य मंचावरती पाहतात. बरोबर बाजूने विजयजी मात्रे हेही बसलेले आहेत. साहिल आल्यात. साहिल पाटील मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कश्मीर इलेव्हन संघाच्या वतीनं मयूरजी पाटील ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये सध्या दया पाटील यांना आपण समोरच्या दिशेने पाहतायत. स्कोरिंगमध्ये मयूर कांबेरे, डीजे जयदीप, ही सर्व एंटायर टीम खूप सारी मेहनत घेत आहेत. दीपेश पण आमच्या समोर बसलायत. षटकातील पुढचा बॉल साहिलचा. साहिलचा बॉल फटका चांगला खेळला. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार. मिळता दाबा 4 चौकार. थँक्यू. काय क्लासिकल फटका होता मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर शुभम पाटीलच्या बॅट मधून. शुभम यशवंत पाटील या खेळाडूचं अगदी नाव आणि त्याने साजेसा खेळ मैदानाच्या मध्ये दाखवण्यासाठी आता सुरुवात केल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 13. जयदुर्गा रायपाडा वर्सेस कश्मीर इलेव्हन मध्ये सुरू असलेला मॅच, शिरगाव प्रीमियर लीग. प्रत्येकाच्या नजरा या मॅच वरती लागल्या आहेत. आज आपल्या गावातील अगदी खेळाडू खेळतायत. शिरगाव, रायपाडा, खंदरपाडा, टाकपाडा, कुंभारपाडा येथील काही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पुन्हा हाताला गेलाय. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकता निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचतात 13. प्रत्येकाच्या नजरा अगदी खेळाडूंवरती आहेत. टीमचे संघ मालक देखील अगदी पाहतायत की कुठला खेळाडू आपल्या संघामध्ये आपण येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये घेतला जाईल याच्यावरती देखील ते लक्ष देऊन आहेत. परंतु हे पर्व खूप महत्वाचं आहे. सीझन 5 खूप महत्वाचं आहे.
साहिल तयार पुढचा बॉल घेऊन फटका खेळला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय घेतलाय झेल त्या ठिकाणी फलंदाजाचा संपलाय खेळ शुभम पाटील बॅक टू डी डगआउट गॉन वालूच्या वाटा तुपानी लाटा दर्याला आली भरती जोडीला साजा सांगड माझा उदाणली मनी फिरती नजर लागो ना कुणाची मांजर इतकंच मग्न आई एक वीर माझी माझी उभे पाठीशी थँक्यू पहिलाच मॅच सुरू आहे JDR रायपाड आणि कश्मी 11 मध्ये त्याच्यानंतर भोईर ब्रदर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळेल विवान स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान मॅच होणार आहेत नव्यानं बॅटर अनिल कमलाकर पाटील JDR रायपाडा संघाचे एक जुने जाणते खेळाडू म्हणूयात किंवा आधी यापूर्वी आपण पर्यंत दर्जेदार कामगिरी करण्यामागे अनिल पाटील यांना भरपूर वेळ आपण पाहिलं कालच कसरलीच्या मैदानावरती त्यांना पण गोलंदाजी करतानाही पाहिलं षटकातील पुढचा बॉल साहिल पाटीलचा साहिलचा बॉल अगदी चॉप करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात एकच धाव येतात एका धावेने संघाची धावसंख्या 14 धावा साहिल स्वप्नील पाटील यांना पण त्या ठिकाणी पाहिलं एक समालोचक म्हणून देखील आपण खऱ्या अर्थाने या मैदानावरती नेहमी ज्यांना समालोचन करताना पाहिलं एक उघड ते समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने घनश्यामजी भोईर यांचा आवाज हा तुमच्यापर्यंत ऐकू येईल साहिल पाटील पुण्यात तयार होत आहेत स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर संघाचा महत्वाचा खेळाडू दीपक पाटील लोवर फुल टच बॉल फटका खेळलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात फिल्डिंग चांगली केलेत भावेश पाटील यांनी एका सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 15 धावा 1-5 पुढचा बॉल चांगला बॉल पुन्हा थोडासा मधल्या दिशेने तसं पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू आपण पाहिलं तर पाठीमागे निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये 2 षटकांचा खेळ मैदानावरती झालाय पूर्ण धावसंख्या धावफलकावरती 15 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये या जावं डीजे जयदीप कडे ऐकूया संगीत आणि येऊयात पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही जातीन हौकोली आमचे सारखा नाही कोणी आम्ही जातीन हौकोली आमचे सारखा नाही कोणी आमचे पाठीशी उभी हाय ती कारल्याची एक विरामाई थँक्यू पारितोषिक पुन्हा एकदा आलाय महेश पाटील यांनी महेश पाटील यांच्या गोलंदाजीवरती जर षटकार आला आणि तो जर दीपक पाटील यांनी खेळला तर त्यांच्यासाठी हेमंतदादा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि दुसऱ्या बाजूला जर महेश पाटील यांनी दीपकची विकेट घेतली तर मंगेशजी पाटील यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे भरपूर काय होणार माहिती का बऱ्याच वेळा आता त्या मंचावरती रेस लागल्यात मैदानावरती रेस लागल्यात पण ज्यावेळी हेमंतदादाच्या घरी असतात त्यावेळी सर्व एकत्र असतात महेश पण असतो दीपक पण असतात मंगेश दादा पण तिथे असतात आणि हेमंतदादा पण असतात पण ही रेस आहेत म्हटलंय की खऱ्या अर्थानं कोण कोणावरती भारी पडणार दीपक भारी पडणार महेशवरती की महेश भारी पडणार दीपक वरती ही रेस लागल्या मैदानाच्या आतमध्ये SPL 2026 मध्ये गोलंदाज तयार झालाय महेश पाटील लेगस्टमच्या बाजूने थोडा बॉल गेलाय पंच झाकीर सर वळतायत 2 तव्यामध्ये फैलावतात दर्शवतायत व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल धावसंख्या धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल ओव्हर द विकेट फटका खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात एक धावेत असताना पाहू शकतात एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 देव पाटील यांना पण पाहिलं तर ठिकाणी फिल्डिंग करत असताना पॉइंट मध्ये अगदी शॉर्ट पॉइंट मात्र ठेवण्यात आल्यात आशिष भोईर यांना आपण पाठीमागे पाहतायत कॉमेडी किंग अग्री कॉमेडी किंग म्हणून नितीन दादा आणि आशिष दादा यांचं नाव सातत्यानं घेतलं जात आहेत कोविडमध्ये हसण्याचं काम अगदी हसवत राहिले असे 2 कलाकार या गावातील आहेत महेश पाटील तयार बाहेरची एज
फलंदाज बाद, विकेट डाऊन. अनिल पाटील मैदानाच्या बाहेर जात आहेत. अखेरीस विकेट मिळवलंय महेश पाटील यांनी. बॅक टू दी डगआउट. गॉन. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारणाचे डोंगराला आई माझी नांदते नांदते. मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गोवते. थँक्यू. 2 बॉल्स आतापर्यंत केस संपला. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहू शकतायत सचिन पाटील, सचिन पांडुरंग पाटील मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. ओ फटका खेळलाय, फोर्स केला हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुंदर झेल घेतलाय साहिल पाटीलनं. विकेट आलायत. सचिन पाटील बॅक टू दी डगआउट. गॉन. चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. तुला सारी हिरवीगार सारीला सोनेरी किनार. सारी हिरवीगार. थँक्यू. विकेट वरती विकेट मात्र अगदी पाहायला मिळतात. महेश पाटील जसे येतात तसे ते विकेट मात्र मिळवून देत आहेत. दुसऱ्या बाजूनं पार्टनरशिपची गरज आहे मैदानाच्या मध्ये. ती संयमाची खेळी कोण खेळणार. प्रेमराज नव्यानं बॅटर मैदानावरती आलात. प्रेमराज मात्रे जयदुर्गा रायपाडा संघाचे संघ मालक आज चिन्मय पाटील असतील, धवल पाटील असतील, त्यामधलं आणखीन एक नाव प्रेमराज मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु समोर महेश पाटील, प्रदीप पाटील यांचे अगदी बंधू. पुढचा बॉल घेऊन ओ द विकेट. ओ बॅटची एज पाठीमागे भावेश आहे. भावेश झेल सोडत नाही. भावेशने घेतलाय झेल. संपलाय प्रेमराजचा खेळ. प्रेमराज बॅक टू दी डगआउट. गॉन. थँक्यू. विकेटची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये कंप्लीट केली जात आहेत. आणि पहिली हॅट्रिक जर कोणाच्या नावी असेल SPL मध्ये तर ती महेश विठ्ठल पाटील या खेळाडूच्या नावी आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन महेश पाटील. पहिली विकेट हॅट्रिक मात्र आपण पाहू शकतायत. पहिला बॉल वाईड हाताळला, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर विकेट 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 लगातार 3 विकेट आले. अनिल बाद, सचिन बाद, प्रेमराज बाद हे तिन्ही खेळाडू बाद झाले 5व्या 6व्या 7व्या नंबरचे. आता नव्यानं बॅटर शुभम पाटील, शुभम प्रताप पाटील मैदानाच्या मध्ये येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 17 17वरती खतरा आलाय. 17वरती 3 विकेट गेल्यात. 17 जसं नेहमी म्हणतात की क्रिकेटमध्ये डेंजरस आकडा आहेत, त्याच्यावरती खतरा असतोच आणि तसा आता खतरा दिसलाय मैदानाच्या मध्ये. तीन विकेट घेतले आहेत. काय डबल हॅट्रिक कंप्लीट होईल का पाहूयात. महेश पाटील तयार. शुभम पाटील, शुभम मैदानाच्या मध्ये आल्यानंतर बीट होत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. बॉल फेकून झाल्यात 5. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 17. हे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहेत. पुढचा बॉल फटका समोर खेळलाय, छान खेळलाय. साहिल पाटील आलायत. अगदी बॉल लढवण्याचा प्रयत्न केलाय. प्रदीप पाटील धडपड करतात, प्रयत्न करतात, मेहनत करतायत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळत आहेत. 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या आफ्टर 3 ओव्हर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. या जावं डीजेकडे एक संगीत घेऊयात. 3 ओव्हर 19 रन. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर,
थँक्यू. वेलकम कल्पेजी पाटील, आपलं स्वागत आहे. ओमसाई अकॅडमी मध्ये आपण पाहिलं तर अगदी प्रशिक्षण देण्याचं काम एक चांगलं खेळ म्हणून त्यांना आपण डेबी डिसेबलच्या माध्यमातून मुंबईच्या संघामधून देखील आपण त्यांना खेळताना पाहिलं, दर्जेदार कामगिरी करताना पाहिलं. आणि आज तेही मात्र या शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव टीमचाही हिस्सा आहेत. या शिरगाव प्रीमियर लीगमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत. खूप छान पद्धतीच्या जर्सी मात्र या ठिकाणी बनवण्यात आल्यात. 8 टीम एकूण या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतात. त्यामधल्या आज 4 संघ आहेत. भोईर ब्रदर्स, विवान स्पोर्ट्स, JDR रायपाडा आणि कश्वी 11. हे 4 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. त्यामधील हा पहिला मॅच सुरू आहे कश्वी आणि JDR रायपाडामध्ये. त्याच्यानंतर विवान स्पोर्ट्स आणि भोईर ब्रदर्स. आपण तयार राहायचे आहेत, लगेच पुढच्या मॅचला सुरुवात होणार आहेत. 5-5 षटकांच्या मॅचेस मात्र खेळवल्या जात आहेत. प्रदीप पाटील आलेत 4थं षटक मैदानावरती फेकण्यासाठी. मागची स्पर्धा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाची आपण पाहिलं तर या मैदानावरती पार पडलीत आणि तिथे शिरगाव संघानं मात्र विजय संपादन केल्यात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आणि तो आनंद अगदी द्विगुणित होता. त्यामध्ये प्रदीपची ती गोलंदाजी आपण पाहिली होती, तो मॅच विनिंग मोमेंट, सर्व काही गोष्टी अगदी आठवणीत राहणाऱ्या या मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु आज SPL मध्ये एकमेकांच्या समोर आहेत सर्व. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय, अगदी चांगला बॉल. एकोणीस धावा, 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न, दीपकच्या बॅटमधून फटका ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येतात. स्वप्नील फेकी होत असताना पाहायला मिळतात. विकेट किपरच्या दिशेने 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21. फेकी चांगली होती परंतु खेळाडू त्या ठिकाणी धावत होते आणि अगदी त्यांच्या बॉडीवरती हा बॉल आपल्याला जात असताना पाहायला मिळाला. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावा. अजून 10 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. प्लॅनिंग सर्व काही गोष्टीला तर मात्र सुरुवात झाल्यात. भोईर ब्रदर्स कडूनही कश्वी 11चा सध्या संघ JDR रायपाडाशी खेळतो. दुसऱ्या बाजूने भोईर ब्रदर्सच्या अगेन विवान स्पोर्ट्स, तिथेही मात्र प्लॅनिंग सुरू झाल्यात. पुढचा बॉल, फटका छान खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्गस्थ होईल आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार 4. मी old school, ती जेन्झी, ती सिटी वाली आणि मी देसी तरी इगो तिला जरा भी नाही, मनामध्ये खराबी नाही. पॅपरासिटीच्या मागे डेली क्रेझी तरी why so shy. सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? अरे सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? थँक्यू. 13 बॉल नंतर आता हा चौकार आलाय, जो आधी 7व्या बॉलवरती आला होता चौकार. त्याच्यानंतर 13 बॉल मधले सोडले ना तर 13 बॉलवरती एकही बाउंड्री आली नव्हती. त्या 13 बॉल नंतर तो 14व्या बॉलवरती चौकार आलाय. हा संघर्ष होता. अखेरीस संघर्ष मैदानाच्या मध्ये दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती 25. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने प्रदीप पाटीलचा. आणखीन एक फटका सजवलाय, हवेमध्ये खेळलाय. स्वप्नील आलाय, घेतलाय झेल स्वप्नील. संपलाय मैदानाच्या आतमध्ये दीपकचा खेळ. विकेट डाऊन गॉन. ते मावऱ्याला ताजा आहे ताजा, याराशी बोलतय. हे ब्रदर, कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा बर्फांचा नाही. जे जा मेले. चल पोरी जरा चिल कर. राग तुझा हिल कर. थँक्यू. कॅच तर घेतला त्या ठिकाणी परंतु पाठीमागे थोडं चालले होते. बाउंड्रीच्या अगदी जवळपास गेले होते. नंतर पाहिलं की बाबा बाउंड्री लाईनच्या पाठीमागे रेष आहेत, त्या लाईनच्या बाहेर गेलो तर षटकार कदापि होऊ शकला असता. बाकी आजूबाजूला होते त्या सर्वांनी सांगितलं की बाबा पाठीमागची लाईन पाहायची आहे, जर कदापि त्या लाईनवरती पाय गेलात तर तो षटकार होऊ शकतो.
विघ्नेश नव्यानं बॅटर बंधू मैदानाच्या मध्ये आला. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने फटका खेळा, फेकी थोडी खराब होती. फिल्डिंग तर चांगली केली पण फेकी खराब होती. एक मिळवलं, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव आता कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं होतं परंतु अंडरआर्म फेकी करण्याचा प्रयत्न केलात. बाकी खेळाडू तेच सांगतात की बाबा फेकी चांगली करायची आहेत, अन्यथा काही गोष्टी बदलू शकतात. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या 27-27. चौथं षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहेत, प्रगतीपथावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी 27 झाल्यात. काही नवीन खेळाडू आहेत अगदी तेही संघामध्ये आहेत परंतु ह्या गोष्टी तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. बॉल कसा फेकायचा आहे, कशी फेकी तुम्हाला थ्रो करायचा आहे, त्या गोष्टी अगदी जाणणं गरजेचं असणार आहेत. 27-27 धावा, 3.5 चेंडू धक्के संपलाय. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट, प्रदीप पाटील. शेवटचा बॉल दिशा दिला, फटका खूप चांगला खेळलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबेल का तर नाही थांबणार, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मुलटा धावा 4, चौकार. छनछननन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखननन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. थँक्यू. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 31-31. शेवटचे 6 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. 6 बॉलमध्ये किमान 15, 16, 17 जर आल्या तर मजा येईल. धावसंख्या तुम्ही 45च्या पुढे घेऊन जाल का, आशापेक्षा तर तितकीच आहे परंतु पाहूया काय घडणार. कारण प्रमुख खेळाडू तुमच्या संघामध्ये महत्त्वाचे 2-3 असे खेळाडू आहेत जे शिरगाव संघामध्ये खेळल्यात, खंदरपाडामध्ये खेळल्यात, रायपाडामध्ये खेळल्यात किंवा टाकपाडा म्हणा किंवा कुंभारपाडा म्हणा. आज मात्र मैदानाच्या मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट चांगला खेळ दाखवायचा आहे. शेवटचा षटक घेऊन येतात मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहिलं तर स्वप्नील पाटील. पहिला बॉल स्लोवर वन पडल्यानंतर हलकासा बाहेर गेलाय. पाठीमागे महेश पाटील यांच्या हातामध्ये गेलायत. एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून महेश पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहेत. अनुभव त्यांच्या पाठीशी मात्र सातत्याने आहेत आणि या विभागातील काही खेळाडूंना अगदी धडे घ्यायचे असतील तर गोलंदाजी मी म्हणेन महेश पाटील यांच्याकडून घ्या. कारण ज्यावेळी आम्ही महेश पाटील यांना गोलंदाजीवरती पाहिलंय ना त्यावेळी त्यांच्यामध्ये असणारी ती कळा सातत्याने या खेळाडूंना दाखवलंय. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल मात्र कंप्लीट होईल. पंच इशारा कळवतात 22च्या माध्यमातून धाव प्राप्त होईल. 22च्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतायत 32-22. धावसंख्या आतापर्यंत रोखण्यात आल्यात परंतु स्ट्राईक एनवरती विघ्नेश पाटील कशा प्रकारे खेळ करेल येणाऱ्या 4 बॉलमध्ये ते पाहण्यासारखं असेल. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. विघ्नेशचा बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्या हातामधून झेल निसटलाय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. हे दिलबिल बिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाही. थँक्यू. अशा प्रकारचे बॉल तुम्हाला मैदानाच्या मध्ये स्टॉप करायचे आहेत, किमान स्टॉप तरी करायचे आहेत. धावफलकावर धावा जर पाहिला तर जाऊन पोहोचतात 38-38. षटका दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, फटका छान खेळलाय, गॅप मध्ये चाललाय, नाही थांबणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार. दिलबिल बिलाव कुणाशी मॅच कुणी भेटत नाही, जुळतील वाईब कुणाशी जोडीदार भेटत नाही. वागात एक अशी जणू कुणी थँक्यू. धावसंख्या 42. आपण म्हटलं होतं की 45च्या किमान पुढे जाणं गरजेचं आहे. 42 झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे शेवटच्या. स्वप्नील तयार. पुढचा बॉल बंधूसाठी. आणखीन एक बंधूने दर्जेदार स्ट्रोक खेळलाय, तोही नाही थांबणार, तोही गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळता धावा 4. चौकार. मला लाडाची घरवाली मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी
मॅगझिनला भारी बायको Thank पाहिजे you. नखरे. चला बॉल बॉल द्या मैदानाच्या मध्ये, नाहीतर कारण एक बॉलचा खेळ बाकी आहे, अन्यथा तो नवीन बॉल अगदी द्यावा लागेल. धावसंख्या धावपलकावरती आपण पहिल्या तर जाऊन पोहोचतायत. 46 46 धावा धावपलकावरती झाला. स्कोर तर झालाय. शेवटचा बॉल बंधू स्ट्राईक एंडला, लोअर फुलटच बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट होईल का? हो, दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होणार नाही. 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 48 धावा धावफलकावरती लगावल्यात आणि 49 धावेंचा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 49 विल बी चेस. 49 धावेंचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. चला टॉस साठी भोईर ब्रदर्स आणि विवान स्पोर्ट्स आणि भोईर ब्रदर्सचे कॅप्टन जास्त वेळ न घेता लगेच या. नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. आदरणीय अजितजी रोकडे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ से पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस या ठिकाणी केला जाईल. कश्मी इलेव्हन आणि जेडीआर रायपाडामध्ये सध्या मॅच सुरू आहेत. 2 संघादरम्यान आपण हा सामना पाहताय. जेडीआर रायपाडानं धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर उभारला गेल्या त्या मात्र 48 49चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करायचं ते कश्मी इलेव्हन या टीमला. ती बोलली बाळा तू कुठे चालला, जातो सर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव मी, कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो क्षण. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन, तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे. Okay, 1, 2, 3, start. The already start. Killing by eyes. TOG gangster. I love to the passion, to viral sensation, representing Thank you, DJ. nation. अजित रोकडे साहेबांच्या शुभ होतं. टॉस कॉइन स्पिन हेड म्हटलंय भोईर ब्रदर्सने आणि तेल आलाय. टॉस जिंकलाय विमान स्पोर्ट्सने. अजित रोकडे साहेबांना विनंती असेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्यात आणि मंचावरती जाऊन आपण स्थान बनवायचं आहे. टॉसची कहाणी आपण पाहिलीत. विमान स्पोर्ट्स आणि भोईर ब्रदर्समध्ये टॉस पार पडलाय. काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेण्याचा डिसिजन. 5 षटकांचा मॅच आहे. किती धावेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? 40च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. प्रमुख असे कुठले गोलंदाज आहेत जे 40 पर्यंत थांबू शकतात? निखिल आहे, आदित्य गावडे आहे, अजून 2 आहेत, विचार करू त्यानंतर. कसं वाटतं आयोजन पाहून? शिरगाव प्रीमियर लीगला सुरुवात झाल्यात आणि इतकं दर्जेदार आयोजन करण्यात आलं आहे. आज हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी तयार आहेत, तर आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतं आणि शिरगाव प्रीमियर लीगमध्ये खेळताना किती मजा येईल? मजा तर खूप येईल, कारण की आयोजन तर हे 5वा सीझन आहे. दरवर्षी नवीन नवीन चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो इकडे, त्यामुळे खेळायचा प्रयत्न करू आम्ही चांगला इकडे. धन्यवाद. भूषणच्या पण प्रतिक्रिया ऐकल्या. दुसऱ्या बाजूने दर्पण आहे. दर्पण टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना काय वाटतं 5 षटकामध्ये या मैदानावरती पाहता किती मॅक्सिमम टोटल उभारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेचं आयोजन पाहून तुम्हाला कसं वाटतं आणि खेळताना किती एन्जॉय कराल? एन्जॉय तर खूप आहे, कारण की शिरगाव प्रीमियर लीग ही दिगंबर म्हात्रे ह्याचे दोघं विजय आपले मयूर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये खूप चांगली असते.
खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अगदी प्रतिक्रिया कळवल्यात दर्पणनं की शिरगाव प्रीमियर लीग साधीसुधी नाही, तिथे शिरगाव प्रीमियर लीगमध्ये मजा येणार आहेत. घर बसल्या अनेक जण आपल्या स्मार्ट टी व्हीवरती स्मार्टफोनवरती मॅचचा आनंद घेत आहेत. फक्त पाहत राहा DBN लाईव्हला. शिरगाव प्रीमियर लीगचं हे पर्व 5वं आहे आणि 5व्या पर्वामध्ये धमाल कमाल करण्यासाठी सर्व खेळाडू तयार झालेले आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. आमच्या जोडीनं ज्यांचा आवाज तुम्ही सातत्यानं ऐकतायत असे याच गावातील सुपुत्र श्री घनश्यामजी भोईर यांचा आवाज आहे, तो आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात. धन्यवाद कॅमेरामॅन जयेश. अरे केलाय जादू टोना, कोणी केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना. टोचल्या टोचल्यान लिंबाला, बावल्या टांगल्यान झाडाला, टोचल्या टोचल्यान लिंबाला, बावल्या टांगल्यान झाडाला, न सुचलाय काही लोकांना. अरे केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा, केलाय जादू टोना, केलाय जादू टोना रे दादा. धन्यवाद. भूषण भूषण आपण या. भूषण भोईर आपण या. आता इथे पारितोषिक ऑन झालंय. धन्यवाद धनंजय पाटील. पहिलं षटक हाताळण्यासाठी शुभम. फटका केलाय समोर, उंच गेलाय, झेलची संधी, चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. आणि मयूर पाटील यांच्याकडनं पारितोषिक जाहीर झालंय. प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. धन्यवाद धन्यवाद डीजे. काय सुरुवात झालंय. जबरदस्त फटका, सरळ डाऊन द ग्राउंड, सीमारेखा पार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेतनच्या बॅट मधून षटकाराला पुन्हा एकदा शुभम सज्ज. आता हा चेंडू नो बॉल असेल, कारण हातातून हा चेंडू निसटलाय. शुभमच्या माध्यमातून येणारा चेंडू फ्री हिट असेल. नो चेंडूचा इशारा झालाय. अवांतर एक धाव ऍड झाले. धावसंख्या होती ती 7. 48 धावा बनवल्या होत्या. आता इथून 49 धावेचा पाठलाग करायचा आहे. कश्मी 11 या संघामध्ये जर विचार केला तर महेश पाटील, प्रदीप पाटील, चेतन भोईर सर्व असे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यामुळे महत्वाचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. थोडासा लँड झाला होता, थोडासा खाली डाऊन झाला होता हा चेंडू. धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचला आहे तो म्हणजे 8 वरती. शिरगाव प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या आपण बघतोय. शिवम झालाय सज्ज पुन्हा एकदा. ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक प्रेमराज या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय. पहिल्या चेंडूवरती चेतनने काय फटका सजवला होता. षटकाराच्या दिशेने मार्गस्थ केलं त्या चेंडूला. धावसंख्या फलकावरती 9 धावा. टॅप केलं इंटू द गॅप मध्ये. चेतनने आज पूर्णपणे एक्सपिरियन्स शेअर करत असताना आपल्या संघासाठी चेंडू गेलाय थर्डमॅनला. पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने 4 धावेसाठी चौकार. अगो शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. फुगडी नाही आणली रुसू नको मैना, फुगडी नाही आणली रुसू नको मैना. शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे. चेतनने आतापर्यंत खूप छान बॅटिंग केले. वैयक्तिक 10 धावेवरती खेळतोय. संघाला नेऊन ठेवले 13 धावेवरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पण यावेळी चेंडू जर बघितला तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलं होतं, खाली राहिला होता आणि त्यामुळे फलंदाज बीट झालेत.
सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं गेलं तर जबरदस्त आयोजन नियोजन केलंय शिरगाव प्रीमियर लीग. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. धावसंख्या 13 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला फोर्स केले. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. अरे देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली करतान मल्हारी. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती लागली जाते. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. संघ पोचला 19 धावेवरती. 48 धावा बनवल्या होत्या. 49 धावेचा पाठलाग करायचा होता. सुरुवात खूप छान झाली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 24 चेंडू विजयासाठी 30 धावेची आवश्यकता. समीकरण इथून जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये शुभमला प्रमोट केलं होतं. महत्वाचं आहे. लीग फॉर्मॅट आहे. तुम्हाला तुमचा संघ बॅलन्स करणं गरजेचं आहे. पण आपण सध्या बघतोय बऱ्याचशा गोष्टी आहेत. गोलंदाज सज्ज निशांत. आपण सध्या बघतोय निशांत सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना वन बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना महेशच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. धन्यवाद डीजे. शिरगाव 40+ संघाचे महत्वाचे खेळाडू राजाराम पाटील यांचं इथे आगमन होत असताना आपण बघतोय व्यासपीठावरती. बॅटची टॉप एज लागले पण मला वाटते की वन बाउन्स झालाय चेंडू. अनिलने तिथे प्रक्रिया केली होती. पंच तिथे ते आपण जर बघितलं गेलं तर सांगितलं पंचांच्या मार्फती सांगितलेलं की बाउन्स झालाय चेंडू. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती सुरेश घरत आहेत. शिरगाव मास्टर 40+ संघाचे कर्णधार. त्यांच्या समवेत आपण जर बघितलं गेलं तर राजाराम पाटील. स्विच केलंय पॉइंटला थर्डमॅन. सध्या आपण बघतोय पॉइंट आणि च्या दिशेमध्ये इथून एक धाव येते. मंगेश पाटील यांचे सुपुत्र सध्या बघतोय आपण आणि त्यांचं सध्या व्यासपीठावरती आगमनही झालंय. ऑन साइडला फटका खेळलाय जे क्षेत्ररक्षक सध्या आपण बघतोय दीपक पाटील आहेत. सध्या आपण बघतोय चेंडूला फील्ड केलं जाते. 2 धावा या चेंडूवरती येत असताना षटक सध्या मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 26 धावा फलकावरती लागले गेल्यात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 23 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा जर विचार केला तर 20 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा लागले. चेंडू चाललाय पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बंधू आला. या चेंडूवरती धावचीची संधी. फेकी झाले. थोडीशी खराब फेकी झाले आणि चेतन डेंजर झोन वरती होता. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा फलकावरती लागले गेलेत. चेतनने आतापर्यंत छान बॅटिंग केले. त्याला 7 महेशने दिलेत. महेशच्या वैयक्तिक 7 धावा आहेत. 6 धावा आहेत. चांगला चेंडू हाताळला. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुढे आले होते पण गोलंदाजाने जलदगतीचा चेंडू हाताळलाय.
जेवायला सध्या बघतोय आपण आदरणीय सन्माननीय याच गावातील उद्योजक दिनकर मामा पाटील यांचं आगमन होत असताना आमच्या व्यासपीठाच्या दिशेने सध्या बघतोय आपण मान्यवरांची इथे उपस्थिती होत असताना आदरणीय सन्माननीय दिनकर मामा पाटील याच गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि स्पर्धा म्हटली की नेहमी त्यांचा मोलाचं योगदान असते असे दिनकर मामा पाटील यांचं इथे आगमन होत असताना सध्या आपण बघतोय दिनकर मामा पाटील यांचं इथे आगमन होत असताना मयूर पाटील थोडेसे इंजुरीमध्ये आहेत कारण स्पर्धेच्या 5-6 दिवस अगोदर त्यांना इंजुरी झाली. लवकरात लवकर बरे हो. दिनकर मामा पाटील यांचं इथे आगमन होत असताना याच गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे. स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा असल्या का त्यांचं नेहमी मोलाचं योगदान असते. ड्रिंक्स गेली होती मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आता जतीन आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक शुभमने महाग हाताळलं. दुसरं षटक निशांत आले. निशांतच्या त्या षटकामध्ये 9 धावा आल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जतीन सज्ज झालाय. वाघोबा खंदरपाडा संघातून याला सातत्याने आपण खेळताना बघतोय. यंदाच्या वर्षामध्ये खूप छान प्रकारचं क्रिकेट याच्या माध्यमातून आपण बघितले गेलेत. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झालाय. त्यामुळे एक धावाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न डेंजर झोनच्या दिशेने. सुखरूप आपल्याला पाहायला भेटले जातात आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर पडला होता आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर स्विच करण्याचा प्रयत्न. त्यामुळे अँगल जो होता ना फलंदाज तो आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर होता. त्यामुळे लेग बाईसचा इशारा आलाय पंचाकडनं. जतीनने पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. संघ पोचलाय 30 वरती. 19 धावेची आवश्यकता. चांगला चेंडू बॅटची एज. फलंदाज महेश पाटील बॅक टू द डगआउटच्या दिशेने जात असताना पहिला गडी बाद. जेवायला बघताना वाट ग बाया जेवायला बघताना वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांचेच बंधू प्रदीप पाटील सध्या दाखल झालेत. आता काश्मीर 11 संघाकडनं जर विचार केला तर बॅटिंग लाईनअप ही खूप मोठी आहे. त्यामुळे पहिल्या 2 षटकामध्ये धावा जमा केल्या होत्या. पार्टनरशिप खूप छान झाले. चेतनने महत्त्वाची इनिंग सध्या आपण बघतोय. या इनिंगमध्ये आपण बघतोय चेतनची खूप छान पद्धतीची बॅटिंग आपण बघतोय. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आता चेंडूचा खेळ असेल तो म्हणजे आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. डीपवरती प्रोडक्शन आहे सध्या आपण बघतोय. दीपक होते चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव आले या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 31 धावा. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू आहे. थोडासा डाऊन झाला होता त्यामुळे डॉट बॉल आलाय. चेतन आहे सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा रोमांचक दिशेमध्ये जाणार कारण शिरगाव प्रीमियर लीग म्हटलं की असे थरार आपण गेल्या वर्षीही पाहिलेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंगलला निशान झेलचीच येथून धावचीची संधी. 1 धाव आले. 1 धाव. आता इथून एका धावेसाठी झुंज द्यावी लागते मैदानाच्या आतमध्ये.
शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जतीनने या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 17 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच खूप छान पद्धतीने पाहायला भेटतोय. ऑन साइडला फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आले. झेलची संधी. दीपक झेल सुटलाय. आता अशा सिच्युएशनला तुम्हाला झेल सोडणं गरजेचं नाही आहे. दीपकच्या माध्यमातून हा झेल सुटलाय. षटकाची इथून समाप्तीही झाले. धावसंख्या बलकावरती लागली जाते. 34 धावा. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू विजयासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. कुठल्या गोलंदाजाला प्रमोट केलं जाईल हेही महत्वाचं आहे. तोपर्यंत जाऊया आपण डीजे एजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. आई माऊलीचा माझे मोठे बायांचा आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांनो का ग तुम्ही रुसल्या ग बायांनो का ग तुम्ही रुसल्या. हे आहे काय पाहिजे बायांना मान. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ए सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग बाया झायल्या गार. सोनिया सध्या आपण बघतोय डीबीएनच्या माध्यमातून ड्रोनद्वारे ही सध्या आपण बघतोय लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. आमच्या व्यासपीठावरती सध्या मान्यवर आहेत आणि डीबीएनचंही कौतुक करावं लागेल कारण या विरार नगरीतून ते वानखेडेपर्यंत त्यांचा प्रवास खूप खडतर होता. आणि वानखेडेच्या मैदानावरती ज्याने ड्रोनच्या माध्यमातून जे शूट केलं होतं ना त्यांचं सोहम गावडे त्यांच्या माध्यमातून सध्या ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेजही केलं जाते. डीबीएनचंही कौतुक करावं लागेल कारण खूप छान मेहनत डीबीएननी केले आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण डीबीएनला एक वरच्या लेवलवरती लाईव्ह टेलिकास्ट करतानाही पाहणार आहात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विघ्नेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू विघ्नेशने चेंडू हाताळलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आलाय या चेंडूवरती. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. पण इथून काय घडले मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं की चेतनने आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. सध्या आपण बघतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्येही दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजेकडे. ऐकू एक सुमधुर संगीत. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलली आई झोल्यावर बैसून झुलली. 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 धन्यवाद डीजे. नवीन बॅटर आपण जर बघितलं गेलं तर आता साहिल पाटील आलाय. या संघाचा कर्णधार आहे. सध्या आपण बघतोय साहिल पाटील नॉनस्ट्राईक एंडवरती आहे. समोर प्रदीप पाटील. गती परिवर्तन. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. तो चांद गालाने हसतय गोरी कोण हाय एवढी सुंदर गो. चांद गालाने हसतय गोरी कोण हाय एवढी सुंदर गो. धन्यवाद डीजे. प्रदीपच्या बॅट मधून एक घणाघाती फटका डीप लॉंग ऑफला. लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या दिशेने 6 धावेंसाठी आलाय षटकार. 8 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज. सरळ केलाय. सरळ वी मध्ये उंची गाठले लांबी गाठले. चेंडू आलाय सीमारेखा पार. षटकार. चांद गालाने हसतय गोरी कोण हाय एवढी सुंदर गो. चांद गालाने हसतय
हसतई गोरी कोण हाय एवढी सुंदर गो. धन्यवाद नटराज DJ. मा- जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. प्रदीपने चांगली बॅटिंग केली. 2 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 9 चेंडू 2 धावा. आता हा चेंडू चांगला हाताळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केलाय. चार चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 धावेची आवश्यकता आहे. प्रदीपने बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघतोय. पंच आहेत, पंच वाईट देतील. सध्या वाईट चेंडूचा इशारा येतोय. जाकीर सर आहेत सध्या आपण बघतोय. त्यानंतर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये किशोर पाटील सर आहेत. 3 पंच या स्पर्धेसाठी लाभले गेले. त्यांचेही पुन्हा एकदा मनापासून आभार, कारण स्पर्धा खूप ठिकाणी सुरू आहेत. इथून पॉइंटला फटका खेळलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथून पहिला मॅच जिंकलाय कशबी 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन कशबी 11 संघ. आणि जय दुर्गा रायपाडा संघ, पहिल्या मॅचमध्ये तुम्ही काय चुका केल्यात त्या नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे. तर त्या चुका नाही झाल्या पाहिजे यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये आपण सेकंड करायचं आहे. लाईनअपमध्ये करायचं आहे. जो बॅटिंग करणारा संघ आहे त्याला विनंती असेल की आपण लाईनअपमध्ये या. डिबेनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि क्रिकेटची शिस्त ही महत्त्वाची आहे. तुम्ही जिंकले, पराभूत झाले, पण जी शिस्त, जी डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनने तुम्हाला ज्या बऱ्याचशा गोष्टी खेळायच्या आहेत, करायच्या आहेत. हसतई गोरी कोण हाय एवढी सुंदर गो. चांद गालान हसतई गोरी कोण